चैन कुली की मैन कुली, चल उचल. कम ऑन. ब्लॉग बनवतो, असं ब्लॉग नाही बनवायचा ना. कम ऑन शीतल, कम ऑन. ॲड. तर फणसाचं झाड बघा केवढं आहे. फणस बघा केवढे लागले ते. आम्ही काढलं किती एकच. तर आम्ही भाजीसाठी काढलाय, पिकलेलं नाहीत. मग कधी आपण येऊया 10-15 दिवसांनी. तर मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहोत फणसाची भाजी. आणि आता इकडे दीपक फणस कापतोय. फुल रेसिपी तर दाखवणार नाही, कारण का लास्ट व्हिडिओमध्ये पण आम्ही गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ पण नक्की बघा. रेसिपी कशी आहे ती माहिती असणारच, तरी पण सांग ना. चला, तयार आहेस ना? काय वाव, मस्त पैकी एका गव्हात 2 तुकडे केलेले आहेत दीप सावंतने. हा चल, दीप परत बोलणार होते. नंतर ब्लॉक कर ते, हे कर कापड घाल, पटकन घेऊन पटकन घाल कापड. कोण दिसलं काय माहिती. हे बघ, मस्त पैकी चिक काढून घ्यायचं मधलं ना, जसं शिकवलंय तसं. तोंड बघ काय केलंयस. याचं पण काढ. चल, भाजी साफ करू. एक माणूस इलेलो असा, कार्तिक आणि गंधर्व. तुका नको ना खाऊ. तर मित्रांनो, भाजी साफ करायला पूर्ण 1 तास लागला. आणि हा दीप माझा दुसरा काहीतरी काम करत होता. आणि आता आम्ही भाजी फोडणीला घालणार. कोण दिसत आपण? अनु मॅडम. तर चला, चल ना. तर हे बघा मित्रांनो, मस्त अशी भाजी साफ करून घेतली आहे. आणि हा फणस जरा कोवळाच होता, म्हणजे जास्त जून नव्हता. आणि इकडे कांदा, लसूण, मिरची आणि कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि हळद. आणि आज आम्ही चुलीवर बनवतोय. दीप इकडे बसला आणि जानू इकडे. जानू हाय कर. जानूला तुम्ही ओळखतच असाल. आणि मला नाही ओळखत. चालक मालक. आता शॉर्ट मध्ये काढा. धरलाय शॉर्ट बंद कर. बोल आता, बोल. तर मित्रांनो, मस्त पैकी आपली फणसाची भाजी रेडी केली असा, एकदम खोबरं वगैरे टाकून. आणि पूर्ण रेसिपी आम्ही शॉर्ट मध्ये हे केली आहे, शूट केलेली असा. ओके ओके, झाला झाला. आता ती आम्ही भाजी खाऊन सांगणार तुमका कशी झाली ती. ठीक आहे. भाजी करणार. गावी दुपारचा ऊन बघा कसला, आता एकदम कडकडीत ऊन पडला. भाजी तर रेडी झाली या. मग आता मी चांदवडाची पानं नेऊ केली. चांदवडाची पानं तुमका माहीत असतीलच, नसतील माहीत तर मी तुम्हाला दाखवते. येतात थांबा 2 मिनिटं. ही बघा, हे का आम्ही म्हणतो चांदवडाची पानं. तर ती आता मी घेऊन जाते आणि ह्याच्यावर आम्ही फणसाची भाजी खाणार. तर मस्त लागतं. तर चला मग काढूया पटापट. ए दीपला दिली आहे. दीप सांग कशी झाली. छान झाले, 1 नंबर झाले. खरं सांगा. मस्त झाले. चला आता सगळेजण जेवूया आणि सगळ्यांना विचारूया. चल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही सकाळीच हा व्हिडिओ सुरू केला आहे, ते म्हणजे फणसाची भाजी केलेली. आणि आता संध्याकाळ झाली आणि आम्ही चाललो आहे कणकवलीला. थोडं काय काय आणायचं होतं आणि काजू थोडेसे विकायचे होते, तर ते तुमच्यासोबत शेअर करतो आणि तुम्हाला दाखवतो. तर चला मग. आणि दीपक काय करतो बघू. दीप चल.
ओके, माईक घेतोयस? मला वाटलं माईक घेतोयस असेल. हा विसराळू माणूस आहे, एक नंबरचा विसराळू. आता स्वतःच ठेवला, मी स्वतःच विसरला. देव झाला आई शपथ, घाम बघितला त्याला. खुश भाजी देव गेलेले फणसाची, ती घरीच नाही ती. आता घरात घेऊन जाते, बागेत शिपा खावा. चल. हा बाय, यावं लवकर. हा कणकवलीमधल्या बाजारपेठेत महापुरुषाचं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं आणि महापुरुषाचं. त्या मंदिरात आलाय. कसं वाटतं मंदिरात येऊन? छान वाटतं. या मंदिरातली एक आठवण आहे, गोड आठवण. काय? आमचा 10वीचा रिझल्ट लागायचा होता आणि मी आणि सुस्मिता 10वीच्या रिझल्टला बघायला आलेलो. इथे आपण तेव्हा सायबर कॅफेमध्ये जाऊन बघायचं. म्हटलं पहिल्या आधी ह्या मंदिरात, आणि तेव्हाची 10वी असायची म्हणजे भारीच. म्हणजे असं तिकडे पास झाला म्हणजे सगळंच पूर्ण हे झालं, असं चांगलं झालं असं. मग इकडे आलं आणि गणपती बाप्पाला सांगितलं, गणपती बाप्पा आम्हाला 10वीत चांगलं पास करतात की मी ते काय नाही, 10वीत चांगलं पास कर. पास होणंच म्हणजेच हे असतं आपल्यासाठी तेव्हा. तर तेव्हा पास कर. जेव्हा जेव्हा कणकवलीत येऊ तेव्हा तेव्हा तुझ्या मंदिरात पाया पडल्याशिवाय पुढे जाणार नाही. तेव्हापासून जेव्हा असं येते ना मंदिरात, तेव्हा इथे पाया पडतेच. म्हणजे कणकवलीत आल्यावर इथे पाया पडतेच. आणि खूप छान वाटतात तेव्हा. तर लगेच तो दिवस आठवून जातो मस्त. पेढे ठेवायला पण आलेलो इथे गणपती बाप्पाला माहिती असेल तेव्हाचा. किती टक्के पडलेले? 70%. हुशार होती. होती हुशार. तुझे विचारू? माझे दाखवायचं. ह्या लोकेशनला दर मंगळवारी एवढी गर्दी असते ना. आणि आता बघ भाल काढली. काय पण हे देवस्थान आहे आणि इकडे सगळं फ्रुट्सवाले, भाजीपाला वगैरे सगळं. हां, माझ्याच्या दिवशी असतात ना. हा रस्ता पण मला माहिती आहे. तिथं ना शीतल मला ना खूप कन्फ्यूज दिसते. का शीतल ना मित्रांनो खूप कन्फ्यूज दिसते. म्हणजे तिला सगळं घ्यायचं माहिती आहे, पण कुठे घ्यायचं काय माहिती नाही तिला. ट्रायपॉड नाही आणलायस ना? तुझं बघ चेहरा कापून टाकतोस. हे बघ असं बघायचं असतं. समजलं ना? तर मला समजत नाही मी आधी काय घेऊ, नंतर काय घेऊ आणि काय काय करू. आणि आईने काय काय आणायला सांगितलं ते इथे कशाला आलो तर माहिती नाही. इथे कशाला आलो? तिथे चिकनवाले असतात. काय करायचं, इकडे घ्यायचं का? कुठे पण तू बोलशील तिथे. तुला जिथे माहिती असेल ना कुठे चांगलं वाटतं. चल कुठे? तर मित्रांनो दीपक पुढे गेलाय आणि तोपर्यंत आपण काहीतरी भाजीपाला वगैरे घेऊ आणि मग जाऊ आपण सुपर मार्केटमध्ये. चला. वाजले संध्याकाळचे 7 वाजले. आणि आता मी इथं थांबलोय. लोकेशन शीतल सांगेल कुठे आहे ते. इथून आहे बघा, इथे कणकवलीला देवगड टाकतो थांबा लागलेला आहे. शीतल, मुंबईला भाजीपाला घेणं चांगलं की गावाला? हां शीतल, मुंबईला भाजीपाला घेणं चांगलं की गावाला? हां, गावी ओरिजिनल भेटत म्हणून महाग आहे असं वाटतंय मला.
यांच्याकडे आता आम्ही कलिंगड घेतला एवढा मोठा 150 रुपये. कलिंगड वगैरे किती मोठे आहे. हा बघा कितीला आहे सांग. कितीला. आणि स्वस्त आहे मुंबईपेक्षा. आणि शेतातलं आहे. माझा उतार बघ काय झाला. आणि आत्ता आम्ही आलो आहे नाडकर्णी वडापाव. हे बघा आणि गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे ती. तर आम्ही वडापाव घेतो, हे ठेवतो आणि तुम्हाला भेटतो. वडापाव घेतला. कोण सामान घेऊन जावं लागेल ना ती खाऊ घ्यायचं. तर मित्रांनो आता आम्ही सगळं घेऊन झालं आहे, पण मोठं सुपर बाजारात काहीतरी छोटं मोठं घ्यायचं आहे. तर आपण तिकडे जाऊ. इथे आपण जाणार आहोत. नुसता हा ओरडत असतो. आता आम्ही आलोय मार्केटमध्ये, सुपर मार्केटमध्ये. कशाला जेवायला. बद्दल येऊन काय घेते बघा. अगरबत्ती. मग काय अजून काय घेणार. काय बोलायचं. मित्रांनो आम्ही कणकवलीवरून आत्ताच घरी आलो. केस बघू शकतो तुम्ही गाडीवर काय झाले ते मला दाखवायचं आहे. आईला मी तिकडे पिशवी ठेवून गेले तरी पण माहितीच नाही. म्हणतं ना ते काय करते. आई तुझ्या कुंभाराशीच ऐकतं. मी इकडे पिशवी ठेवून गेले. पिशवी तर तू बघतोस तिकडे. कुंभाराशी मला नाही आवडतात. तुझी आहे ना एकदम ना. सगळं आणलं. सगळं आणलंस. चला चला. तर मित्रांनो आता आम्ही कणकवलीवरून आलो आणि नंतर सगळं सामान वगैरे ठेवलं आणि आता दीप वडापाव खाऊन सांगेल कसं लागतंय. एवढी गर्दी का असते. हा गावचा वडापाव ओके लागतोय. पाव मोठा नसतं, छोटा असतो. जानू तर खायचंच असतं नाडकर्णीचा वडापाव ना दीप. याच्यासोबत कांदा पण दिलाय. ते कधी आता आम्ही वडापाव खातो आणि मग तुम्हाला भेटतो. केव्हा चालू का. हो चल. तर मित्रांनो तुम्ही हा जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. आणि हा तुम्हाला कणकवलीचा बाजारपेठ आणि काय आलं फणसाची भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि कमेंट प्लीज करा. आणि लवकरात लवकर आमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करा आणि आम्हाला लव्ह स्टोरी सांगा. आणि आज आहे आमचा परतीचा प्रवास. म्हणजे आज आम्ही निघतोय आणि हाच आता व्हिडिओ आम्ही कंटिन्यू करणार आहोत. सो बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्यावा.